दिवाळीच्या सुट्ट्या म्हटल्या की आपण नवनवीन कार्यक्रम उपक्रम करत राहतो आणि महत्वाचं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो की दिवाळीच्या सुट्ट्या असो, कारण की सर्वजण जवळपास आपापला टाइम ऍडजस्ट करून कोणता ना कोणता कार्यक्रम उपक्रम करतात. सध्या आलेलो आहो मी परतवाड्यातील सुबोध हायस्कूल मध्ये. यायचं कारण हे की 2002 ची बॅच, म्हणजे 2002 मध्ये जे शिकत होती बॅच, आज 2025 आहे. 2002 ची जे बॅच आहे, आज त्यांचं गेट टुगेदरचा प्रोग्राम चालू आहे. म्हणजे 2002 मध्ये कोण किती लहान होता, कोण कसा दिसत होता, कसे मित्र होते, कशा मैत्रिणी होत्या, किती जण होते, एका क्लासमध्ये जेवढे होते त्यांचा आज गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. आणि पाहला आपण त्यामध्ये की हर कोणी कोणत्या ना कोणत्या नोकरीत, कोणत्या ना कोणत्या व्यवसायात, कोणत्या ना कोणत्या आपल्या बिझनेस मध्ये कुठं ना कुठं आहे. कारण की 2002 नंतर 2025 म्हटलं तर जवळपास हा 23 वर्षाचा फरक इथपर्यंत. आज जे आपण पाहतो आपल्या मागं की हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. आतमध्ये जाऊन मी तुम्हाला पूर्ण दृश्य दाखवतो. गेट टुगेदरचा प्रोग्राम म्हटलं तर लहानपणीच्या ज्या आठवणी राहतात, ज्या क्लासमधल्या मुली राहतात, जे मुलं राहतात, ते आज एकत्र येतात. आज यांचे 2002 ची बॅच जर म्हटली तर हेच ते लोक कसे दिसत होते त्यावेळेला. म्हणजे कोणाला दाढी होती, मूछ होती, नव्हती, कोणी चड्डीवर येत होतं, कोणी पॅन्टवर येत होतं, कोणी सायकल न येत होतं. अशातलेच हे 2002 चे हे जे बॅच आहे तुम्ही पाहू शकता. आणि या साईडले ज्या आता तुम्ही या ज्या लेडीज बघता, 20 ते 22 वर्षानंतर या लेडीज म्हणजे या मुली ज्या आता सध्या 2-2, 3-3 लेकराच्या आई सुद्धा आहेत, या त्यावेळेला कशा दिसत होत्या. आणि गेट टुगेदरच्या प्रोग्राम मध्ये आज यांची अरेंजमेंट जशी केली, सुरुवातले नाश्त्याचा प्रोग्राम ठेवला. या साईडले पाहिलं तर तुम्ही इकडे स्टेज, खूप सुंदर असं स्टेज सजवलेलं आहे. खूप छानपैकी असं स्टेज सजवलेलं आहे. आणि इथं काहीतरी त्यांचं आता मनोगत व्यक्त करतील, कारण की 20-22 वर्षानंतर जेव्हा मित्र-मैत्रिणी एकामेकांना पाहतात, जे एका क्लासमधले, तर कुठंतरी कोणाचा चेहरा कसा मोठा छोटा, कोणाची बॉडी छोटी मोठी, कोणी डेब्र निघालेलं, कोणी बारीक झालेला, असे त्यात काही यांचे जे मित्र आहेत 2002 च्या बॅच मधले, यांच्याशी आपण चर्चा करू. आपले जे खोळकर होतं, तर आपल्यासोबत सध्या विलास राऊत आहेत. तर विलासजी, मला सांगा 2002 ची बॅच, 2002 च्या बॅच मध्ये आता तुमची आता सध्या तुमची ढेरी वगैरे निघालेली तर 2002 मध्ये कोण कसं दिसत होतं ते तरी सांगा. नमस्कार, आम्ही सुबोध हायस्कूलचे माजी विद्यार्थी. आमची 2002 ची 10वी ची बॅच आणि 2004 ची 12वी ची बॅच. तब्बल आम्ही 21 वर्षानंतर आज आम्ही आमच्या शाळेमध्ये गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला. आता दिवाळीचा सण झाला, त्यामुळे सगळे मुली आणि सगळे मुलं जे आहेत हे सगळे घरी आले आहेत. त्यामुळे आम्ही हा दिवस असा ठरवला की सगळ्यांना कन्व्हिनियंट होईल असा. आणि शाळेतले आमचे जे माजी शिक्षक होते त्या सर्वांना आम्ही इन्व्हाइट केलं. आणि रविवार हा दिवस सगळ्यांना सोयीस्कर आहे म्हणून आम्ही हा गेट टुगेदरचा म्हणजे स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आमच्या शाळेमध्ये टोटल आमच्या वर्गामध्ये 78 विद्यार्थी होते. त्यापैकी जवळपास 45 विद्यार्थी इथं अवेलेबल आहेत. सगळे विद्यार्थी जे आहेत ते म्हणजे काही कामानिमित्त म्हणा, जॉब निमित्त म्हणा, काही कुठे सेटल झाल्यात, बाहेरगावी सेटल झाल्या, त्यांनी सगळ्यांनी येऊन इथे कार्यक्रमाला वेळ दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि हा छोटेखानी एक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. तसेच मी मराठी 24 तास चॅनलचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी येऊन आम्हाला इथे कव्हर केलं. त्यानंतर आता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. शिक्षकांचं स्वागत आहे आणि शिक्षकांचं स्वागत झाल्यानंतर इथे कार्यक्रम सुरू होईल. म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की पहिले स्वागत गीत होईल, त्यानंतर कार्यक्रमात सगळ्या शिक्षकांचं स्वागत होईल, त्यानंतर विद्यार्थ्यांचं स्वागत होईल आणि छोटेफार काहीतरी गेम्स ठेवले आहेत. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. सोबतच आपल्या परतवाड्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर पोरे सर आहेत. पोरे सर, सांगा की 2002 ची बॅच आहे तुमची. 2002 मध्ये आता ज्या मुली, आता सध्या ज्या आपण लेडीज महिला वर्ग म्हणू शकतो, आता त्या मोठ्या झाल्या, त्यांना 2-2, 3-3 मुलं, तर त्यावेळेसचा तुमच्या क्लासमधला खोडकर व्यक्ती कोणता होता असं तुम्हाला वाटतं?
खोडकर व्यक्ती बरेच होते आमच्या बॅचमध्ये. एक खोडकर व्यक्ती होता जो आता आमच्यासोबत नाहीये इथे, वैभव देशमुख. नेक्स्ट खोडकर व्यक्ती आहे विलास राऊत. त्याच्यानंतर खोडकर व्यक्ती आहे अनुप खलोकार. हे जेव्हा बॅचमध्ये आमच्या म्हणजे क्लासमध्ये राहिले तर आम्हाला भीती वाटायची नाही, कारण मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन टीचर्स लोकांचं यांच्यावर राहायचं आणि हे सर्वात जास्त मार खायचे आमच्यापेक्षा. याचे खूप मार खाण्याचे किस्से आहेत, तर मी नंतर सांगेलच तिथे. तर अशा मजेदार गोष्टी आहेत. इकडेच जवळपास लेडीज वर्ग यांचा आता सध्या प्रोग्राम चालू आहे. काही मला सांगा की तुमच्या क्लास मधल्या लेडीज पैकी म्हणजे तुमच्या मुलीपैकी खोडकर कोण होता? खोडकर. येस, आय वॉज व्हेरी खोडकर. स्टील आय एम स्टील. आणि बिंदास लीना. खोडकर. क्लास मध्ये किती मुली होत्या आठवते का 2002 मध्ये? एक्झॅक्ट तर नाही आठवत, पण असेल समजा 40 वगैरे. एक्झॅक्ट नाही माहित मला. बरं, 2002 नंतर तुमचे लग्न लवकर झाले असतील. तुम्हाला मुलं किती असतील मुलाचे? मला एकच मुलगी आहे 12 वर्षाची. मला पण एकच मुलगा आहे 5 वर्षाची. जवळपास 2002च्या बॅच नंतर हे तर होणारच आहे, आता पळपाळ होणारच आहे. सध्या कार्यक्रम चालू होणार आहे. कार्यक्रम झाल्यानंतरही आपण यांच्याशी बोलू आणि काही गोष्टी आहेत. वैद्यजी पण आहेत आपल्यासोबत. तुमच्या क्लासमध्ये सर्वात मार खाणारा मुलगा कोणता? सर्वात जास्त मार खाणारा मुलगा प्रशांत इंगळे. यांनी सर्वात जास्त मार खाल्ला आमच्या पूर्ण बॅच मध्ये. त्याच्यामुळे मग मला पण मार भेटे, कारण की मी त्याच्या सोबतच राहत होतो. तर आम्ही दोघं जण जास्त मार खात होतो. एक अनुप खलोकार हाही खूप जास्त मार खात होता. सर, तुमच्या क्लासमधले क्लास टीचर कोण? क्लास टीचर कोण होते 2000? हावरे सर होते 12वीला. मी 10वीला इथे नव्हतो, 12वीला होतो. हावरे सर 10वीला 24 सर होते तिथे. हा. आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत, कारण 2002 मध्ये 2002चा 20 ते 21 वर्षाचा हा फरक दिसून येते. सर, तुमच्या क्लासमधला खोडकर व्यक्ती किंवा तुमचा मित्र जो आहे, जीवलग मित्र कोण होता, जो हर एक क्लासमध्ये एखादा जरी राहते का, जो आपल्याला कॉफी पुरवते किंवा कुठंतरी आपली साईड घेते असं? जे सगळेच आहेत, पण बाकीचे असं काहीच म्हणता येणार नाही की कोणते जीवलग आहे, पण सगळेच जीवलग आहेत. आणि खूप दिवसांनी भेटतोय सगळेजण, त्यामुळे खूप चांगलं वाटतंय, फ्रेश होत आहे. आणि आता अजून येतच आहेत लोक. बघूया आता कसं सगळे भेटतात, सगळे काय करतात. पुरा दिवसाचा प्रोग्राम आहे. आय होप सगळं काही व्यवस्थित जाईल आणि सगळ्या टीचर्सला भेटणं होईल आणि सगळेजण आपल्या लाईफ मध्ये सेट झाले आहेत, सगळे सक्सेसफुल आहेत आणि चांगलं वाटतं सगळ्यांना भेटून. सोबतच म्हणजे प्रॉपर परतवाड्यातला व्यक्ती पूर्ण भार या माणसावर दिलेला, कारण की 2002ची बॅच म्हटली, बाकीचे सगळे आपापल्या कामात आहे. महत्वाचं म्हणजे श्रीकांत मेहत्रे युनियन बँकेत कर्मचारी आहेत. मला सांगा, तुम्ही प्रॉपर परतवाड्यातले, इथं तर बरेच प्रॉपर परतवाड्यातले दिसतात आणि हातभार लावणारे असतीलच, पण जवळपास तुमची धावपळ जास्त दिसत आहे. सांगा तो. कुठलाही कार्यक्रम म्हटलं तर सगळ्याच प्रकारचे आपल्याला कार्यकर्ते पाहिजे असते. तर जरी धावपळ माझी असली तरी पाठीमागून सपोर्ट त्यांचा मला भरपूर आहे. लोकल मधले आम्ही राहुल जवंजाळ, त्यानंतर विलास राऊत आणि जर लेडीजचा विचार केला तर वैशाली आणि अश्विन, त्यानंतर वल्लभा. तर या सर्व लोकांनी आम्ही हा कार्यक्रम पूर्ण अरेंज केलेला आहे. आमची 2002ची बॅच आहे आणि तेव्हापासून आमची इच्छा होती की कधीतरी एक गेट टुगेदर करायचं. आमच्या बॅचचे जवळपास सर्व लोक जे आहेत ते भारतात प्रत्येक क्षेत्रात कुठे ना कुठे सेटल झालेले आहेत. तर एवढे सगळे लोक एकत्रित येणे म्हणजे सर्वांसाठी एकदम आनंदाचा विषय आहे आणि खूप वर्षाचं चालू होतं. 2 वर्षापासून हा आमचा प्रयत्न चालू होता आणि आज त्या प्रयत्नाला यश भेटलं आणि खूप एक्सायटेड आहे आम्ही आणि बरंच काही एन्जॉय करणार आहे आणि बढिया, खूप आनंद वाटत आहे मला. महत्वाचं म्हणजे की आनंद होणार, कारण की 2002ची बॅच आणि इकडे 2025 चालू आहे. जवळपास 22-23 वर्षाचा फरक पडते मधातला. आता एक प्रश्न शेवटचा असा की आता हा प्रोग्राम तर जवळपास सर्वच बघणार आहे, जास्तीत जास्त शेअर पण होणार आहे, पण बरेचशा मुलांच्या मनामध्ये हे पण राहणार, मी पण 20 वर्षावादी होतो, तसं गेट टुगेदरचा कार्यक्रम करायचा.
तर त्यांना काय सोयीस्कर राहते, हे जे प्लॅनिंग राहते तुमचं, हे कसं केलं तुम्ही? त्याच्यात बरीच आपल्याला मेहनत घ्यावं लागते. पहिले म्हणजे आता व्हॉट्सअपमुळे खूप सारं सोयीस्कर झालेलं आहे की अरेंज चांगल्या प्रकारे होते आणि सगळं काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलं जाते. तर इच्छा असली की सगळं काही होते. तुम्ही इच्छा ठेवा, 2-4 लोकांना पुढाकार घ्यावा लागेल आणि असा कार्यक्रम तुम्ही पण अरेंज करू शकता. काहीच मोठं त्याच्यात नाही आणि तुम्ही पण असे कार्यक्रम करा. याच 2002च्या बॅचचे जे क्लास टीचर होते, आता सध्या प्रिन्सिपल आहे सुबोध हायस्कूलचे, चौबे सर आहेत. चौबे सर 2002चे विद्यार्थी जे त्यावेळेले कोणी चड्डीवर येत होतं, कोणी पॅन्टवर येत होतं, कोणी सायकल न तर कोणी पैदल येत होतं, तेच विद्यार्थी आज सक्सेस दिसून राहिले. कोणी डॉक्टर आहे, कोणी मोठमोठ्या नोकरीवर आहे, कोणी विदेशात आहे. काय वाटते, काय सांगा? 2002ची बॅच जी आमची, या बॅचनी म्हणजे 35 वर्षानंतर आमच्या शाळेचे 2 विद्यार्थी या बॅच मधून मेरिट आले होते. आणि या बॅच मधून तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं, खरोखर अतिशय गरीब परिस्थितीतील काही मुलं, नंतर तुम्ही ज्या पद्धतीने सांगले सायकल येणारे, पायी येणारे, आणि खरोखर ज्या बॅच मधून जे विद्यार्थी घडले त्या सर्व वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या शाळेचं नाव आणि त्यांचं नाव मोठं करत आहे. आणि खरोखर या बॅचचा आम्हाला खूप अभिमान आहे. एक वर्ग शिक्षक म्हणून तर मला खूप अभिमान आहे, कारण या बॅच पासून आम्ही नवीन प्रयोग सुरू केले होते. यांची परीक्षा आम्ही 9वीची फरवरीमध्ये घेतली होती आणि आम्ही यांच्या 3 सराव परीक्षा घेतल्या होत्या. आणि एक टर्निंग पॉइंट म्हणून आम्ही आमच्या शाळेचा जो ग्राफ जे वाढत गेला नंतर, म्हणजे क्वालिटी क्वांटिटी गुणात्मक सगळ्या दृष्टिकोनातून या बॅचचा, त्यामुळे आम्हाला खूप जास्त अभिमान आहे. आणि हे सर्व मुलं आज त्यांना बघितल्यानंतर आम्हाला खरोखर आमची मान आणि शाळेचं खूप नाव आम्हाला उंच आल्यासारखं वाटतं. सरांनी जे सत्यता आहे तेच सांगितली. जवळपास जेवढेही दिसतात हे त्या बॅच मधले सर्व शिक्षक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या 10वी ते 12वीचे शिक्षक आहेत, त्यावेळेसचे 2002 आणि 2004 मधले. आता यांचं स्वागत होणार आहे. स्वागतच्या हिशोबाने आपण आतमध्ये पाहिलं तर विद्यार्थी हे पूर्ण एका लाईन मध्ये लागलेले आहेत. सर यांचं स्वागत होणार आहे, ते नक्की पाहू आपण.